स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा. जय 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 जय. महाराज, तुमचा यो मावळा आता इंडियन आर्मीत भरती होतोय. तुम्हाला साक्षी ठेवून मी हे स्वप्न बघितलं होतं आणि आता तुमच्या साक्षीने ते पूर्ण बी होतंय. जीजी म्हणाली देवाच्या पायाजवळ हे लेटर ठेव. महाराज, तुम्हीच आमचं दैवत आहे. हे यश तुमच्या चरणी अर्पण. आता तुमच्या आशीर्वादानं ट्रेनिंग पूर्ण करीन आणि आर्मी जॉईन करताना तुमच्या समाधीवर माथा टेकून रायगडाची माती कपाळाला लावूनच देश संरक्षणाला जाईल. जमे जी भैया. सगळं लक्षात आहे ना? का परत रिपीट करू? कोई जरूरत नहीं भैया. नाही, तुझ्या हार्ड डिस्कचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून. भैया इस बार पक्का याद है, आज पे ध्यान रखने का. इधर उधर जाने का नहीं. तो जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याच्या माग मागे जायचं. There you are. आणि बघ, एक वेळ आजीची सावली त्याचा पाठलाग सोडत, पण तू त्याच्यापासून लांब जायचं नाही. तू जिथं कुठं जातोय, कुणाला भेटतोय, त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. कसं? बारीक लक्ष ठेवायचं. डोळे बारीक करायचे नाही, लक्ष बारीक ठेवायचं. डोळे मोठे ठेव. हाँ हा, येऊ का? भैया, अब आप टेंशनच मत लो, मैं हूं ना. ते डोळ्यावरची केस मागे घे आणि त्याने दिसायचं नाही. चल ये तुम्ही. आजा, अब मेरी नजरों से भाग के जाएगा कहाँ. नाम लिया नहीं कि शैतान हाजिर. भाग के आखिर जाएगा कहाँ. 8 दिन के बाद मिलिट्री जाना है. भैयासाहेब म्हणाले होते ते खरंच आहे. शितली देवळात येणार म्हणजे येणार. आता बघतोच कशी माझ्या नजरेतून सुटते. ह्यो सुरजा कशाला आलाय? आता अवघडच झालं. चुकून आजा आला बिला तर सुरजाला संशय येणार. देव करो आणि आजा उशिरा येऊ. शितली अजून इथं थांबलीये.
म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. यो सूर्या कधी इथनं जातोय कुणाच ठाऊक. काय रे सूर्या, का म्हणत होता आज? नाही मग झालं का दर्शन? झालं की. घरी जायचं नाही वे? नाही, काय करणार घरी जाऊन? तुला बी काय काम नाही होय? नाही. झालं का दर्शन? झालं की. मग घरी जायचं नाही का? अय, मी घरी जाईन नाही तर थांबीन. तुला काय करायचंय? मग थांब की, मी कुठं नाही म्हणलोय. तुला बी काय काम नाही वाटतं? टॅलेंट, मला सांग तुझं टॅलेंट नाव कोणी ठेवलंय? तुम्ही का ठेवलंय? कारण मी टॅलेंटेड आहे. मग मला सांग, टॅलेंट मधलं टॅलेंट ओळखणारा बिंडोक असेल का? नाही. नाही ना? हा, नाही ना? मग शीतलनं आमचं गिफ्ट नाकारलंच कसं? आता तर असं गिफ्ट देतो ना, समजा गाव बघत राहील. भैया हो, शांत व्हा भैया. अरे पण शीतलनं आमचं गिफ्ट का नाकारलं? आमच्यात काय कमी आहे? भैया, यू आर परफेक्ट. मग शीतलनं आमचं गिफ्ट नाकारलंच कसं? भैया कसं आहे, काही मुली दिसताना बिंदास वाटतात आणि आतून लाजाळू असतात, जशी शीतल आहे. असल असल, पण लवकरात लवकर त्या आजाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. भैया, एक बोलू का? गो अहेड. मेलेला उंदीर पुन्हा मारण्याला पराक्रम म्हणत नाहीत. म्हणजे आता आजा भरती झालाय म्हणजे त्याचा विषयच कट झाला ना. आता ही वेळ सेलिब्रेशनची आहे. आपल्या मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय. टॅलेंट, तुझ्या गोष्टीत दम आहे, पण आम्हाला दम निघत नाही ही खरी गोष्ट आहे. दिवस रात्र डोळ्यासमोर आजच दिसतो. अहो भैया, तुमचा संताप कळतोय मला. प्रेमानं जे करता येतं ना, ते रागानं नाही. म्हणजे आता उद्या आजाचा आणि तुमचा सत्कार आहे, तेव्हा त्याला तुम्ही स्वतःहून शुभेच्छा द्या. आणि त्याला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही रागावलाय, आणि बघणाऱ्याला बी तुमचं कौतुक वाटेल. अरे पण त्यानं काय होईल? लोकांसमोर ना तुमची एक इमेजच तयार होईल. आणि ती आजा जाणारी काळ्या दगडावरची रेष आहे. आता आपण काहीच करायचं नाही, फक्त आजा जाईल याची वाट बघायची. हा, एकदा का तो आजा गेला की शीतल माझी, देर यू आर.